श्रवण करा. कीर्ती कानानं देवाची कीर्ती श्रवण करत जायची बरं का. जर तुम्ही श्रवण केलं महाराज, कीर्ती मानवाची नसतीच. कीर्ती ही कोणाची असते? देवाची, संतांची. हा, मानवाची कीर्ती नसते महाराज, कीर्ती नसते. मानवाची सांगून वर्णावी ती थोडी एका विठ्ठलाची कीर्ती मानवाची सांगू नये. फक्त देवाची कीर्ती असते, संतांची कीर्ती असते. ऐशी चराचरी कीर्ती ज्यांची. म्हणून ऐका, कीर्ती देवाची श्रवण केली पाहिजे. श्रवण सुद्धा सांगू का, श्रवण भक्ती एवढी श्रेष्ठ भक्ती. तुम्ही आता श्रवण करताना कीर्तन श्रवण करणं ही सुद्धा एक भक्ती आहे आणि सर्वश्रेष्ठ भक्ती आहे महाराज. या भक्तीमुळे महाराज श्रवणे परीक्षिती तरला भूपती आणि 7 दिवसा मुक्ती झाली तया. श्रवणे कीर्तने झाले ते पावन, सनकाधिक जाण परम भक्त. आणि म्हणून श्रवण भक्ती महाराज खूप श्रेष्ठ भक्ती. श्रवण केलं माझ्या रुक्मिणी आई साहेबांनी. शिशुपालाला द्यायचं ठरवलं होतं बरं का, पण शिशुपाला आवडत नव्हता. शिशुपाल आदरणीय ज्येष्ठ श्रेष्ठ हरिभक्त परायण परमपूज्य परम आदरणीय या ठिकाणी आपल्या होडकर राजुरीचं वैभव बळीराम बाबा गुरुजी समोर आहेत कीर्तनाला. सगळे अधिकारी मंडळी आहेत महाराज कीर्तनाला. आता माझं मी सगळ्यापेक्षा अल्पज्ञानी बरं का, एक लेकरू म्हणून समजून घ्या आणि चला. विडाला शिशुपालाला द्यायचं ठरवलं होतं. कुणाला? रुक्मिणी आई साहेब. रुक्मिणी आई साहेब. पण शिशुपाल काय आवडत नव्हता. मग लगेच त्यांनी रुक्मिणी आई साहेबांनी पत्र लिहिलं. कुणाला? देवाला. देव आवडत होता. कारण की गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. गीता भागवत, अहो भागवत श्रवण केलं रुक्मिणी आई साहेबांनी. त्याच दिवशी ठरवलं शिशुपाल नवरा करायचा नाही, पती करायचा नाही. कोण करायचा? जगाचा मालक श्रीकृष्ण परमात्म्याचा महिमा आहे. कीर्ती ऐकली, कीर्ती सांगतोय. आणि त्याच दिवशी ठरवलं जीवनामध्ये पती करीन तर श्रीकृष्ण परमात्मा. एक पत्र लिहिलं बघा, पत्र. कुणाला लिहिलं? रुक्मिणी आई साहेबांनी पत्र कुणाला लिहिलं असेल? मग श्रीकृष्ण परमात्म्याला लिहिलं. त्यालाच प्रेमपत्र म्हणतो आपण महाराज. तेव्हापासून आलेली परंपरा आहे. कशाची? पण ते देवाचं प्रेम होतं महाराज. आपलं उगं बदके खाऊ प्रेम आहे. विठाला आणि पत्रामध्ये लिहिलं महाराज, मजकूर लिहिला त्या पत्रामध्ये. कसा ग बाई हरी बिन धीर धरू, रुक्मिया मतला शिशुपालासी, हा देतो काय करू. कसा ग बाई हरी बिन धीर धरू. पत्र लिहिलं आणि पत्र पाठवलं महाराज. श्रीकृष्ण परमात्म्याला ते पत्र मिळालं. स्वतः श्रीकृष्ण परमात्मा जगाचा मालक आला, रथ घेऊन आला. रुक्मिणी आई साहेबाला रथामध्ये टाकलं आणि निघून गेले महाराज. कोण? श्रीकृष्ण परमात्मा. पण हे कशामुळं घडलं? श्रवण भक्तीमुळे. विठाला म्हणून श्रवण केलं पाहिजे महाराज. चला तिसरी भक्ती सांगतो तुम्हाला. तिसरी क्रिया आहे भक्तीची. तिसरी कोणती? पाऊली चित्ती समान. देवाच्या चित्तामध्ये समान पाय धारण केले पाहिजे महाराज. समान पाय धारण करणं म्हणजे काय? देवाचे अनेक अवतार झाले महाराज. प्रत्येक अवतारामध्ये विषमता आहे. म्हणजे श्रीकृष्ण अवतारामध्ये महाराज देहुड ठाण मांडलं होतं. देहुडाचे वाजवी तो बेणू, गोपिकार स्वामी माझा देखी लागे माये यमुनेच्या तीरी
विधान मांडलं ती विषमता कमी केली महाराज. खटनट यावे शुद्ध होऊन जावे, दवंडी पिटी भावे चोखा मेळा. यारे यारे लहान थोर सर्वांना सकळाशी येथे आहे अधिकार. सर्वांना तो अधिकार प्राप्त करून दिला. कुठं? श्रीकृष्ण अवतारामध्ये. विडाला आणि म्हणून ती विषमता कमी केली आणि श्रीकृष्ण परमात्म्याने देहुरं ठाण मांडलं. आज मी पाहायला जर आपण गेलो तर ते श्रीकृष्ण परमात्मा म्हणजे पंढरीश पांडुरंग परमात्मा आहे. इथं विषमता घालवली आणि समता दाखवून दिली. समपाय करकटी आणि उभा तटी भिवरीच्या, समचरण दृष्टी भेटे भरी साजिली. आणि तशा समचरण असणाऱ्या पांडुरंगाशी पांडुरंगाला आपण शरण गेलं पाहिजे. पांडुरंगाची भक्ती केली पाहिजे. सतत भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. त्याची कीर्ती श्रवण केली पाहिजे. आणि हे जर केलं तर काय होईल? अभंगाचं दुसरं दुसऱ्या चरणामध्ये संत निळोपाराय म्हणतात की मुखानं देवाचं नामस्मरण केलं, देवाची कीर्ती कानानं श्रवण केली आणि चित्तामध्ये देवाचे समान पाय धारण केले आणि हे करत असताना संत संगतीमध्ये येऊन केले तर काय होतं? तर काळ सार्थक केला त्यांनी. त्यांचा काळ सार्थक झाला. कुणाचा? ज्यांनी ही भक्ती केली. ही जी 3 तुम्हाला भक्तीचे प्रकार सांगितले, त्या 3ही भक्ती ज्यांनी केल्या जीवनामध्ये त्यांचा काळ सार्थक होतो. आणि अनेकांचा झाला महाराज, अनेकांचा झाला. कोणाचा काळ सार्थक झाला? माझे जगद्गुरु तुकाराम महाराजांचा काळ सार्थक झाला. अरे माझे शांती ब्रह्म एकनाथ बाबांचा काळ सार्थक झाला महाराज. काय अधिकाराला पोहोचलेले जीवन होते या संतांचे. अरे माझ्या संत सावता बाबांचा काळ सार्थक झाला. अरे देव मोठा, देव मोठा. अरे काय देव मोठा रे? देवापेक्षाही संत मोठे ठरले महाराज. ज्यांना साठविला हरी जिही हृदय मंदिरी. अरे माझ्या पवन सुत हनुमानजीनं सुद्धा माझा प्रभू रामचंद्राला हृदयामध्ये साठवून ठेवलो. काय अधिकार असेल? काय अधिकार असेल? अनेकांनी महाराज काळ सार्थक करून दाखवला. अनेकांनी काळ सार्थक करून दाखवला. हे करत असताना जर क्रिया कोणत्या केल्या असतील तर या 3 क्रिया केल्या महाराज. या 3 क्रिया केल्या. माझ्या हनुमानजीनं महाराज अखंड देव प्रभू रामचंद्राचं भजन केलं. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय काय केलं? जीवनामध्ये प्रभू रामचंद्राचं भजन केलं, अखंड भजन केलं महाराज. हनुमान चालीसा पाठ करा बरं का. आपण ज्या धर्म जन्माला आलोत ना, हिंदू धर्मामध्ये हनुमान चालीसा कमीत हरिपाठ, हनुमान चालीसा 2 गोष्टी जीवनामध्ये कायमस्वरूपी सांभाळा बरं. कोणाला इथे चालीसा पाठ आहे हनुमानजीची? वा वा वा. खाली बसलेल्यापैकी एक जणच आहे बघा. चालीसा पाठ करा. जीवनामध्ये सुख समाधान प्राप्त होईल. कारण की हनुमानजी जे आहेत महाराज हे देवही आहेत आणि संतही आहेत. आणि म्हणून हनुमानजीची भक्ती करा महाराज. श्री गुरु चरण सरोवर निज मन मुकुर सुधारी,
बरनौर घोर विमल जशू जुदायक फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहुगले शिकार जय हनुमान दान गुण सागर जय कपीसति हुलोक उजागर रामदूत अतुलित बल धामा अंजनी पुत्र पवन सुत नामा महावीर विक्रम बजरंगी कुमति निवार सुमति के संगी कंचन बरन विराज सुभेशा कानन कुंडल कुंचित केशा हाथ बजोड़ ध्वजा विराजी कांधे मूज जनेऊ साजे शंकर सुमन केसरी नंदन तेज प्रताप महाजगवंदन विद्यावान गुणियाती चातुर राम काज करीबी को आतुर प्रभु चरित्र सुनिबे को रसिया राम लखन सीता मन बसिया विठला हनुमान चालीसा पाठ केली, हरिपाठ पाठ केला आणि काकडा पाठ केला. म्हणून महाराज महाराष्ट्रभर हे व्यासपीठ मला मिळालं धर्माचं. ही कृपा आहे महाराज, ही कृपा आहे. जीवनामध्ये काय नाही महाराज, सेवा करा फक्त. पहिली गोष्ट सेवा, सेवेचं फळ आहे महाराज. सेवेचं फळ निस्वार्थ जीवनामध्ये सेवा केली. आज भगवंतानं एवढं मोठं करून ठेवलं महाराज. आज समाज एवढा आम्हाला प्रेम करतोय, प्रेम देतोय. याचं कारण जीवनामध्ये फक्त महाराज सेवा, श्रवण घडलं. आणि म्हणून जीवनामध्ये एकच करा, हनुमानजीची सेवा करा, गुरुची सेवा करा आणि निस्वार्थ सेवा करा. प्रपंचामध्ये सुख मिळाल्याशिवाय राहणार नाही. एवढा आला चला असो. अनेकांनी महाराज काळ सार्थक केला, भगवंताचं नामस्मरण केलं. माझ्या संत जनाबाईने सुद्धा काळ सार्थक केला. माझ्या मुक्ताबाई जनाबाई उभे आहेत म्हणून सांगतो, ऐका ऐका. अरे माझ्या जनाबाईने जर ओव्या गायला चालू केल्या तर भगवान परमात्म्यानं विटीवरून उडी मारावी आणि माझ्या जनाबाईला काम करू लागायला यावं. सुंदर माझे जाते के फिरते बहुतेके ओव्या गाऊ कौतुके तू रे बा विठ्ठला. जीव शिव ध्वनी खुंटे गे प्रपंचाचे नेटे गे लावणी पाची बोटी घे तू रे बा विठ्ठला. सासू आणि सासरा दिर तो तिसरा ओव्या गाव भरतारा तू रे बा विठ्ठला. मी जर अशा ओव्यागात राहिलो ना तर तांबडं फुटलं. विठाला विठाला ओव्यागातचा बरं का, जनाबाईच्या ओव्यागात जा. रिकामे काही गाणे म्हणत बसत जाऊ नका जातीवर बसल्यावर. नाहीतर बहिणीला भावाला गाणे म्हणायचे आपल्याला सगळ्यालाच सवय. पंढरी माझे वा वा माझे माहेर साजनी ओविया कांडणी गाऊ गीती. महाराज ओव्या गायल्या महाराज. आणि भगवान परमात्मा काम करू लागायला. रोज यावं भगवान परमात्म्याने. तसाच अधिकार आपण सुद्धा कमवू. चला जीवनामध्ये जर हा अधिकार जर प्राप्त करून घेतला तर काळ सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. पण आमचा रिकामा काळ चालला महाराज. आमचा झोपेमध्ये काळ चालला, आमचा भांडणे लावण्यात काळ चालला, आमचा चांगल्या चुगले लावण्यात काळ चालला, आमचा 52 पाणी ग्रंथ चालण्यात. येत आहे का 52 पाणी ग्रंथ? नाही. अरे असा काळ घालू नका. काहीचा भांडणं लावण्यात सुद्धा काळ जातोय महाराज. रिकामा काळ काहीचा महाराज कशामध्ये जातो? पेण्यामध्ये सुद्धा जातो. कशामध्ये जातो? बोलत राहा ना. काय झालं तुम्हाला नेमकं? चहा सांग का एकदा. कशामध्ये काळ घालवतात लोक? काय काय पेण्यामध्ये घालतात का नाही? काय पेण्यामध्ये? अरे चहा पाणी रे. विठाला विठाला. मी एक दृष्टांत सांगत असतो बघा हमेशा. 2 माणसं काळ कसा घालवतील सांगतो पटकन 2 मिनिटांमध्ये.